दादा, आपण 29 तारखेला जरांगे पाटलांची भेट घेतली, आज ही भेट घेतली आणि आपण मराठा सेवकांसाठी आज अन्न पाण्याची सोय केली आहे. काय कशा प्रकारे सोय केली आहे? 2 दिवसापासून हे तिसरा दिवस आज उपोषणाचा म्हणून त्यांचा चालू आहे. आणि आपण बघितलं असेल की पहिल्या 2 दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकाची गैरसोय व्हावी म्हणून जाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढं येऊ देणे, वाशीच्या पुढं येऊ देणे, प्लस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवणे, त्यांना पाणी मिळू नये, ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे काल उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केले की मुंबईत आलेल्या एक मराठा समाजाच्या आंदोलनाची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे. याचाच भाग म्हणून या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे. आणि हे किचन हे आझाद मैदान लागूनच आहे. त्यामुळं इथं आपण आता बघतोय की या दुपारपासून सकाळी वाटप झालं, आताही आपण अन्न तयार करतोय. आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा आंदोलन एकही उपाशी राहायला नाही पाहिजे, ही जबाबदारी आमची आहे. ही सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो. बरं, काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी? आपल्याला काय वाटतं? सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला होता. पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी सर्वात